बॅसिलस थ्रुइनजेनेसिस काय करतात त्याचा जीन काढायचा. हा तो काय करतो बेसिकली प्रोटीन प्रोड्यूस करतो जीन आणि दॅट इज अ प्रोटॉक्सिन. तो टॉक्सिक नसतो पण जेव्हा तो अल्कलाइन पीएचच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा तो काय करतो ऍक्टिव्ह होतो आणि मग तो टॉक्सिन. मग त्याच्यासाठी जीन कुठला आहे तो विच इज अ जीन क्राय जीन रडवतो तो. सो क्राय जीन राईट. क्राय मध्ये पण मग टाईप्स आहेत आणि हा त्याचा कुठला इन्फेक्टिंग एजंट आहे. कुठला इन्फेक्टिंग एजंट आहे निमॅटोड सॉरी कशाला इन्फेक्ट करतो तो कोलिओप्टेरॉन्स लेपिडोप्टेरॉन्स डायप्टेरॉन्स त्या ग्रुपमध्ये कोण कोण येतं त्यांच्यासाठी तो त्यांच्या गटमध्ये जाऊन तो तिकडे त्यांच्या एपिथेलियल सेल्सला पोअर्स तयार करतो आणि मग तो इन्सेक्ट मरतो. वाचा रोजच्या रोज. नंतर फ्लेवर सेवर टोमॅटोमध्ये त्याचा शेल्फ लाईफ वाढवतो. कुठला एन्झाईम त्याचा पॉलीगॅलेक्टोनेज. त्याचं सिक्रेशन तो स्टॉप करतो आणि त्याचं शेल्फ लाईफ वाढवतो. गोल्डन राईस मध्ये इट्स अ प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए. काय बीटा कॅरोटीन प्रिकर्सर ऑफ विटॅमिन ए आणि म्हणून विटॅमिन ए एनरिच्ड असतो हा राईस. ओके सो गोल्डन राईस. आणि हिरुडीन मध्ये हिरुडीन इट इज अ नॅचरल अँटीकोॲग्युलंट राईट. त्याच्यासाठी तो हिरुडीन. आता पुढचं इज अ इन मेडिसिन ऍप्लिकेशन ऑफ दिस इन मेडिसिन. आणि मग इथे सगळ्यात महत्त्वाचं इज अ इन्सुलिन. Insulin, is it a hormone or is it a enzyme? Insulin It's a hormone. Hormone. It's a hormone produced by Highlights of pancreas. which cells? Beta cells of islets of Langerhans in pancreas. Right? So हा जो insulin आहे that is synthesizing as a proinsulin. So proinsulin मध्ये proinsulin is a immature form of insulin. So proinsulin. आपण इन्सुलिन हा ओरली देतो का कधी बघितलंय का इन्सुलिन नेडल येते का नाही देत. हा असा इमॅजिनेशन किंवा असं तुमचं अनालिटिकल स्किल पाहिजे की इन्सुलिन ओरल का नाही देत कशाला टोचत बसायचं. पण ते इन्सुलिनचे ते पान असतात इन्सुलिन मग ते खातात ना आपण जे खातो ते प्रोसेस होऊन पुढे इन्सुलिन आपण सायंटिफिकली बोलतोय. सायंटिफिकली बोला. पानं खातात आणि हे खातात हे आपल्या सगळ्या जुन्या लोकांचं काय काय आहे त्याला अजून काही सायंटिफिक प्रूफ नाही असेल पण त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी पण सायंटिफिकली ते काही प्रूव्ह नाही केले. आपण आपल्या बॉडीमधलं इन्सुलिन सिक्रेशनचं बोलतोय. बॉडीमध्ये इन्सुलिन फॉर्म होतो आणि जे इन्सुलिन देतो ते रेडी असतं म्हणून देतो. बट ओरली केली तरी डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जाऊन इम्युन सिस्टम रिस्पॉन्स. इन्सुलिन को ओरली क्यों नहीं देते? ब्लड That is what is my question. मग ते ब्लड मध्ये हे नाही होणार मिक्स ते डायजेस्ट होऊन जाईल. एक्झॅक्टली ती तेच म्हणते स्वामीनी. करेक्ट. सो ते डायजेस्ट होऊन जाईल. ओके. डायजेस्ट झाल्यावर त्याचा काही रोल राहणार नाही म्हणून इन्सुलिन ओरली देत नाही. मग आपण ओरल ज्या टॅबलेट्स घेतो डायबिटीसमध्ये सगळे काही इन्सुलिन घेतात का नाही. मग ओरल टॅबलेट्समध्ये मग काय होतं ती डायरेक्ट ब्लडमध्ये पोहोचतं. ते पण डायजेशन मध्ये कसं काय डायरेक्ट ब्लड मध्ये जाईल. टॅबलेट ही ब्लड मध्ये कशी ते फिरेल. इन्सुलिन प्रोडक्शन ऍक्टिव्हेट ते इन्सुलिन प्रोडक्शनला ऍक्टिव्हेट करतं म्हणजे ते पॅनक्रियाजमधनं इन्सुलिन खेचायचं काम करतं आणि हे जे असतं ते डायरेक्ट इन्सुलिन असतं. बोल. मॅम आता आपण समजा ते कोणते ते सॅरिडॉन वगैरे गोळ्या असतात डोकं दुखायचं तर मग ते कसं काय तिकडेच हे करतं ते ब्लड मधून सर्क्युलेट होतं सगळीकडे. गुड क्वेश्चन. मला हा क्वेश्चन बऱ्याचदा यायच्या जशी मी तुझ्या वयाची असताना की मग त्या गोळ्या घेतल्यावर ते त्या टार्गेटलाच कसं काय जातं तर ते टार्गेटला नाही जात. ते सगळ्या ब्लडमधनं फिरतं आणि सगळ्याच ऑर्गनला अफेक्ट करायचं तिथे ते अफेक्ट करतं.
फक्त तिथेच अफेक्ट असं नाही, पण ते सगळीकडे जातं. पण मग आपल्याला जिथून तो ओरिजिन सुरू झालाय तिकडे पण ते जातं आणि म्हणून तिथे ते अफेक्ट करतं आपल्याला. ओके, सो जो काही इन्शुलिन आहे जो आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होतो दॅट इज सिंथेसाइज्ड ॲज अ प्रो इन्शुलिन. मग प्रो इन्शुलिनमध्ये बेसिकली काय असतं? प्रो इन्शुलिनमध्ये देर इज अ 2 चेन, इन्शुलिन ए. So this is a insulin A chain and this is a insulin B chain. Insulin B chain. Okay, insulin A chain and insulin B chain. आणि ह्या insulin A आणि B ला जॉईन करणारी चेन this is a C chain. आणि मग ह्या insulin C chain आली की then मॅच्युअर फॉर्म ऑफ, आधी मी काय म्हणते ते तुम्ही समजून घ्या मग करा. हां, दिस इज अ डायसल्फाइड बॉन्ड. ओके, आता प्रो इन्शुलिन जो आहे, प्रो इन्शुलिन इज अ, जिथे कुठे प्रो येतो ना दॅट इज अ प्रिमिटिव्ह फॉर्म. ओके, दॅट इज अ प्रिमिटिव्ह फॉर्म ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग. सो प्रो इन्शुलिन इज अ प्रिमिटिव्ह फॉर्म. हा मॅच्युअर नाहीये, हा बेबी इन्शुलिन आहे. ओके, मग हा काय करेल? हा ए चेन असते आणि बी चेन असते आणि या दोघांना जॉईन करणारी सी चेन असते. जेव्हा हा इन्शुलिन मॅच्युअर होतो तेव्हा त्याला डायसल्फाइड बॉन्ड तयार होतात आणि ती सी चेन निघून जाते. ओके, सी चेन इज ओनली टू फॉर्म द डायसल्फाइड बॉन्ड. मग आपल्याकडे ही बी चेन, ही ए चेन आणि ही जी सी चेन आहे दिस इज ओनली टू फॉर्म द डायसल्फाइड बॉन्ड. सो दिस इज सी ए अँड बी चेन. राईट, मग हा जो आहे मॅच्युअर सी चेन काय आहे की फक्त ती डायसल्फाइड बॉन्ड फॉर्म करायला लागते आणि मग नंतर जी मॅच्युअर इन्शुलिन होतो दॅट मॅच्युअर इन्शुलिन इज हॅव्हिंग दिस ए चेन अँड ओनली द बी चेन. एवढंच त्या मॅच्युअर इन्शुलिनमध्ये असतं. राईट, कळतंय का मी काय बोलले? ए चेन इज मेड अप ऑफ, त्याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन येतात. ए चेन इज मेड अप ऑफ 21 अमायनो ॲसिड अँड बी चेन इज मेड अप ऑफ 30 अमायनो ॲसिड्स. इज अ प्रोटीन हार्मोन. इज अ प्रोटीन हार्मोन, करेक्ट ना? Yes or no? Yes. So this protein hormone के क्या है? So protein hormone स्केल आहे का कोणाकडे? इन्शुलिन हा प्रोटीन हार्मोन आहे ना? हां. सो प्रोटीन हार्मोन असल्यामुळे त्याच्यात बॉन्ड असणारे प्रोटीन मधला बॉन्ड इज अ डायसल्फाइड बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड आणि डायसल्फाइड बॉन्ड. ओके, सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड आहे म्हणून तिथे तो डायसल्फाइड बॉन्ड. राईट, मग आता जेव्हा हा मॅच्युअर इन्शुलिन होईल तेव्हा त्याला फक्त काय पाहिजे? ए आणि बी या चेन पाहिजे. मग तो मॅच्युअर होईल आणि मग तो ग्लुकोज मेटाबॉलिझमला हेल्प करेल. बोला. मॅम सी बॉन्ड निघून जातो मग सी. हा, मग सी निघून जातो आणि मग ती जी मॅच्युअर चेन असते म्हणजे हा प्रो इन्शुलिनच आहे. अच्छा. हां, आणि हा जो आहे दिस इज द मॅच्युअर इन्शुलिन. राईट, कळतंय मी काय म्हणतेय? ओके, मग आता आपल्याला जो आता इन्शुलिन डेफिशियन्सी होते म्हणजे बॉडीमध्ये हे होत नाहीये आणि म्हणून आपल्याला बाहेरून इन्शुलिन घ्यायला लागतं. ओके, आता इमॅजिन करा हे जे बाहेरून इन्शुलिन आपल्याला घ्यायचं आहे हां, ते जर ह्युमन सोर्सचं मिळालं तर ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह जाईल. म्हणजे ते नॉर्मल माणसाला परवडणार नाही आणि मग त्या माणसाला बेटर की त्याने मरून घेतलेलं त्याला परवडेल रादर दॅन टेकिंग द इन्शुलिन फ्रॉम द ह्युमन सोर्सेस. मग हे असं शक्य आहे का? म्हणजे असं योग्य आहे का? ॲज अ ह्युमन नेचर इट इज नॉट करेक्ट. सो सायंटिस्ट हॅज डेव्हलप द टेक्निक्स अंडर द बायोटेक्नॉलॉजी. किंवा समजा आपण ॲनिमल सोर्समधनं पण घेतलं तर ॲनिमल सोर्समधनं इन्शुलिन घेतलं म्हणजे हे प्रोटीन आहे आणि प्रोटीन विच ॲक्ट्स ॲज अ हायली अँटीजेनिक. ओके, हायली अँटीजेनिक म्हणजे काय? बॉडीमध्ये खूप जास्त इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन प्रोड्यूस होते जेव्हा आपण फॉरेन सोर्सचं प्रोटीन घेतो आणि परत डेथची चान्सेस जास्त आहे. म्हणून मग सायंटिस्टने काय केलं? बायोटेक्नॉलॉजी मेथड ह्याच्यासाठी डेव्हलप केली. राईट, आता ती बायोटेक्नॉलॉजी मेथड ह्याच्यामध्ये काय केली त्यांनी?
they have taken the gene which is producing this insulin, A type of gene. So scientist, आता जीन जेव्हा होतो तेव्हा जीनची प्रोसिजर कशी आहे? जीन त्याचा काय तयार होतो? HNRNA, बरोबर. बेबी RNA, हेटेरोन्यूक्लियर RNA इज अ HNRNA. प्रोसेस आठवत असेल थोडी तर. त्याच्यानंतर मग तो mRNA, आणि mRNA झाला का मॅच्युअर? अजून नाही. त्याला काय करायला लागतं? त्याला कॅपिंग आणि टेलिंग. सो त्याला कॅपिंग कसली असते आणि टेलिंग कसली असते? कॅपिंग गो बॅक अँड चेक. कॅपिंग कसलं आहे आणि टेलिंग कसलं आहे? मॅम कॅपिंग याचं आहे, AUG कसं कॅपिंग असेल? स्टार्टिंग कोडर असतो. मिथिलेटेड guanineची कॅपिंग, मिथिलेटेड ग्वानिनची कॅपिंग आणि पॉलीएडेनिन इज अ टेलिंग. मग त्याला कॅपिंग आणि टेलिंग होतं आणि मग तो मॅच्युअर mRNA होतो. राईट. आता काय करायचं आहे आपल्याला? बायोटेक मध्ये प्रिपेअर करायचं आहे. कॅन यू थिंक ऑफ आपण कसं करू? तो जीन काढणार आधी, काढायचा. ओके. मग तो त्या प्लाझमिड मध्ये टाकायचा. कुठला पण पण ये अपना ह्यूमन है, ई कोलाई बॅक्टेरिया है. मग काय करायचं आपण? ई कोलाई मध्ये जर टाकला, समजा काय काय डिफिकल्टीज येतील बघा. ई कोलाई मध्ये टाकला तर एक तर जेव्हा ह्यूमन जीनचं RNA बनतं तेव्हा त्याला काय असतं मध्ये मध्ये? एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स असतात ना. मग हे एक्झॉन काढतो की इंट्रॉन काढतो? इंट्रॉन काढतो. आणि मग तो एक्झॉन मॅच्युअर RNA. मग ही सगळी प्रोसेस ई कोलाई मध्ये होईल का? प्रोकॅरियोट आहे ना तो. मग काय करायला लागेल आपल्याला? आहे ना आपल्याकडे वेज आहेत ना. मग काय करायचं? टाकतात ना. पण काय हा टाकून चालेल का mRNA? एक्झॅक्टली. व्हेरी गुड. सो वी हॅव टू डू द CDA. जेव्हा आपल्याला युकॅरियोटिक टू प्रोकॅरियोटिक जायचं आहे तेव्हा त्याचा CDNA करायचा. म्हणजे मग आपण काय करूया? mRNAचा CDNA with the help of enzyme reverse transcriptase. Okay, so we'll form here the cDNA. And now this cDNA will be introduced in E. coli. मग काही प्रॉब्लेम येणार नाही. बिकॉज ई कोलाई एक्झॉन आणि इंट्रॉनला मॅनेज नाही करू शकत. त्याचं स्लायसिंग इंट्रॉनचं तो करू शकणार नाही. म्हणून बेटर आपण काय करायचा? cDNA. म्हणजे मग आपण आता त्या प्लाझमिडमध्ये काय टाकायचा? ह्या जीन पॉलीपेप्टाइडचा cDNA. कळलं? ओके. मग आता आपण एक ई कोलाई घेतला, त्याच्यात आपण पॉलीपेप्टाइड A टाकला त्याच्या प्लाझमिडमध्ये. हा एक नंबरचा ई कोलाई. मग त्याच ई कोलाई मध्ये पॉलीपेप्टाइड B टाकता येईल का आपल्याला? नाही. म्हणून आपण काय करायचं? दुसरा ई कोलाई घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जसा हा इथे A चा टाकला, दुसऱ्या ई कोलायच्या पॉलीपेप्टाइडच्या प्लाझमिडमध्ये आपण इथे B टाकायचा त्याच्या प्लाझमिडमध्ये. कळलं? आणि मग आपल्याला काय लागेल? बायोरिएक्टर्स फॉर डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग. आपल्याला काय पाहिजे? ते पॉलीपेप्टाइड पाहिजेत ना आता. म्हणजे आपल्याला A चेन पाहिजे खूप. मी काय बोलते जाते का थोडंफार डोक्यात? मग आपण बायोरिएक्टर्स बघितले होते. बायोरिएक्टर्स मध्ये न्यूट्रिएंट मीडियम सगळ्या कंडिशन. कारण आपल्याला तो ई कोलाई ग्रो करायचा आहे त्याच्यामध्ये. ज्याला लाईफ ग्रो करायचा त्याला खायला पाहिजे. कुठलाही लाईफ असो त्याला खाण्यासाठी, कुठलाही सेल असो त्याला न्यूट्रिएंट लागणारच आहे. तुमचा असो, माझा असो, मुंगीचा असो, नाही तर बॅक्टेरियाचा असो, त्याला खायला काहीतरी लागणारच आहे. आणि मग त्या बायोरिएक्टरमध्ये आपण काय करतो? त्या सगळ्या कंडिशन मॅनेज करतो आणि त्यांची मॅक्सिमम ग्रोथ होईल ह्याच्याकडे बघतो. ते आपण त्याच्यातनं बाहेर काढतो आणि मग ही पॉलीपेप्टाइड A आपण त्याच्यातनं आयसोलेट करू.
नाही का राजा? बायो रिॲक्टर आपण बघितले, टँक बघितले ना, त्याला ब्लेड आहे, ते बायो रिॲक्टर्स. ओके, त्याच्यामध्ये तो आपण इकोलाय ग्रो करणार आहे. तो 2 टँक मध्ये आपण 2 इकोलाय ग्रो करणार आहे. एक पॉलीपेप्टाइड ए वाला, एक पॉलीपेप्टाइड बी वाला. एक पॉलीपेप्टाइड ए वाला आणि बी वाला सेपरेटली ग्रो केले की या 2 पॉलीपेप्टाइड चेन आपल्याला मिळाल्यावर काय करायला लागेल? आपला मॅच्युअर इन्शुलिन कसा आहे आपला? जॉईंटेड विथ द हेल्प ऑफ सी चेन. डायसल्फाइड डीएनए. येस, विथ द हेल्प ऑफ डायसल्फाइड बॉन्ड. लायगेज फक्त डीएनए ला, डीएनए टू डीएनए जॉईन करायला. आता इथे आपल्याला टाकतात ते दोघं बायो रिॲक्टर्स. बरोबर आहे ना? आणि मग आपण ह्या 2 चेन कशाने जॉईन करायच्या आहे? डायसल्फाइड बॉन्ड. डायसल्फाइड बॉन्डने जॉईन केलं की झाला आपला मॅच्युअर इन्शुलिन. आणि मग त्या व्हायलमध्ये सगळं त्याचं प्युरिफिकेशन आणि ते करून त्या व्हायलची हार्डली किंमत असते 80 ते 100 रुपये बेस्ड ऑन द कंपनी. ओके, आणि मग कंपनी आता ब्रँड्स असतात ना, आपल्या रस्त्यावर पण टी शर्ट मिळतात, नायकीचे पण मिळतात. याच्यात पण इन्सुलिन मध्ये पण ब्रँड्स आहेत ना, कारण त्याचं तेच मी आता पुढे बोलते. ओके, तर त्याचं पहिलं पेटंट जे घेतलं होतं ते कंपनी, तुम्ही जर फार्मास्युटिकल, तुम्ही बायोलॉजी शिकताय, मला जर खरंच खूप इंटरेस्ट असेल, तुझ्या घरात मेडिसिन आलं तर त्या कंपनी कुठल्या कंपनीच्या मेडिसिन आहे त्याच्यावर लिहिलेलं असतं. ओके, तर पहिला इन्शुलिन ह्युम्युलिन नावाने, ह्युम्युलिन याच्यावर पण क्वेश्चन्स येतात. पहिला इन्शुलिन हा ह्युम्युलिन नावाने दिला कुठल्या कंपनीने? इली लिली. ही खूप मोठा ब्रँड आहे हा फार्मास्युटिकलचा. म्हणून म्हणते मी का हॅबिट ऑफ रिडिंग की आपण मेडिसिन घेतोय ते कुठल्या कंपनीचं आहे. इली, मला वाटतं ELI, इली लिली. इली लिली रॅम्बक्सी. रॅम्बक्सी नावाची अतिशय मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे. तो ब्रँड आहे इली लिलीचा. ओके, अँड दिस वॉज introduced on 5th July 1983 by this Ranbaxy company. इली लिली फार्मास्यूटिकल कंपनी, इली लिली रैम्बक्सी. अभी इली लिली पहले अलग था, रैम्बक्सी अलग था. अभी दोनों का कोलैबोरेशन, इली लिली रैम्बक्सी. अब लेकिन वो जो इंट्रोड्यूस किया, इट वाज लाइक ओनली इली लिली. ओके, इट वाज इंट्रोड्यूस्ड बाय इली. फर्स्ट इन्सुलिन ह्युम्युलिन, त्या इन्शुलिनचं नाव होतं ह्युम्युलिन. तुमचे ब्रँड्स असतात ना, तसं तो त्याला नाव दिलं होतं ह्युम्युलिन. ओके, कधी कधी मेडिसिन सेम असतात, कंटेंट सेम असतात, पण कंपनी वेगळ्या वेगळ्या असतात. जसं आजकाल आपण जेनरिक मेडिसिन बघतो. ओके, जेनरिक फार स्वस्तात मिळतात, पण त्यांचं ओरिजिनल ब्रँड्स ते फार महागात मिळतात. त्याच पद्धतीने आणि आता हे सगळ्यांना अफोर्डेबल झालेलं आहे. म्हणजे आता लाईफ सेव्हिंग आपण वाढवलेलं आहे. आणि म्हणून ते दॅट इज वन ऑफ द रिझन की पॉप्युलेशन डॉक्टर लिहून देतात ना. आता जर ह्युम्युलिन दिलं तर ते इली लिलीचंच असेल, किंवा मग दुसरं काही प्रिस्क्रिप्शन दिलं असेल. आता खूप साऱ्या कंपनीज आहेत, पण तेच परत पेटंट, म्हणजे आपण परत पुढे आता बायोपायरसी आणि ते सगळं बोलणार आहे. समजा आता मी हे इन्व्हेंट केलंय, सो द क्रेडिट मी ह्याला पेटंट फाईल करेल. बरोबर, म्हणजे मी कॉस्ट नाही, मी पेटंट फाईल करेल. म्हणजे हे मी इन्व्हेंट केलंय, मग हे मी पेटंट फाईल करेल ह्याचा. समजा उद्या, हो, समजा उद्या तू म्हटली की हे मी पण केलंय असं, म्हणजे हे माझं पण आहे, पण त्याच्या आधी मी पेटंट फाईल केलेलं आहे, म्हणजे हे माझ्याच नावावर जायचं. आणि उद्या समजा तुझ्या कंपनीने ठरवलं की मी हे तयार करायचं असंच, येस, यू हॅव टू टेक परमिशन फ्रॉम मी. आणि मग त्याचे काही तुम्हाला मला चार्जेस द्यायला लागतील. समज 100 रुपीज आहे तर त्यांना 20% जातं. 20 किती फिक्स झालेले आहे. समज मग त्यांना 30 रुपये जातात प्रत्येक इन्शुलिनच्या मागे. ओके, तर हे असंच चालतं पेटंट सगळं. म्हणजे म्हणून तुम्ही काही नवीन इन्व्हेंट केलं तर इट इज व्हेरी इसेन्शियल की यू हॅव टू फाईल अ पेटंट. नाही तर मग बायोपायरसी, आपल्याकडे कशा पायरेटेड सीडीज असतात, सो त्यात पायरेटेड सीडी म्हणजे मग बायोपायरसीमध्ये पण बऱ्याच गोष्टी इलिगल होतात. ओके, दॅट इज अ बायोपायरसी. म्हणजे
पायरेटेड सीडीज बघतो आपण, म्हणजे ती कोणीतरी त्या थिएटर प्रिंट थिएटरमध्ये बसून हे केलं असेल, ते लिगली करेक्ट आहे का? नाही. मग तसंच इकडे होतं बायोपायरसी, की त्या कंपनीची परमिशन न घेता तुम्ही स्वतःच सुरू करता. सो दॅट इज अ बायोपायरसी. हां, म्हणजे आता ज्या काही कंपनी, म्हणजे ह्यांनी पहिल्यांदा त्यांनी केलं नाही, पहिल्यांदा तुम्ही जे काही इन्व्हेंट करता, मी तर कधी कधी घरात विचार करते, इवन मी माझ्या आईला पण सांगत असते की हे कसं तयार झालं असेल, की गूळ पाहिजे, साखर पाहिजे, चाकूने असं कट करायचंय, ओनियन काही रेसिपीला असा कट करायचा, काही रेसिपीला तसा कट करायचा. हो, म्हणजे निरंजन, आपण इव्हन देवासमोर निरंजन लावायची, त्याच्यात ती वात कापसाची अशी लावायची, दिव्याची वात अशी लावायची, म्हणजे कितीतरी गोष्टी पूर्वी लोकांनी इन्व्हेंट केल्या, पण त्यांनी काही पेटंट काय फाईल नव्हते केले. हेपॅटायटिसचं पण पेटंट घेतलं नाही ना त्यांनी? नाही घेतलेलं आहे मॅम. तो कोणतं एक आहे केमिस्टचं की त्याने पेटंट नाही घेतलं त्या मेडिसिनचं, आधी कुठे पण भेटते हॉस्पिटलमध्ये. अशा खूप साऱ्या आहेत. म्हणजे मग तेच म्हणते ना की पेटंट घेणं न घेणं सोली त्या इन्व्हेंटरवर डिपेंड आहे. सो वॉट एव्हर न्यू डिस्कवरीज यू आर डुईंग, इमिजिएटली यू हॅव टू फाईल अ पेटंट. आणि मग त्या पेटंट एजन्सी पण त्या बऱ्याच त्याच्यावर सगळं रिसर्च करतात की खरंच ह्याचंच आहे का, आधी काही पब्लिश झालेलं आहे का, म्हणजे ते बरं असते, खूप मोठी प्रोसिजर आहे. आमचे युनिव्हर्सिटीचे सर होते देवबागकर सर, म्हणजे आज आपण म्हणतो ना IBB डिपार्टमेंट, इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक अँड बायो इन्फॉर्मॅटिक्स. हां, त्यांच्या ज्या डायरेक्टर आहेत मिसेस दीप्ती देवबागकर, दोघं हजबंड वाईफ मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये होते. त्यांच्या नावावर 400 पेटंट बायोलॉजीचे. 400 पेटंट. म्हणजे तेव्हा मला माहिती, म्हणजे जे काही 2-5 वर्षापूर्वी मला माहिती होतं, रिसेंट अपडेट्स माझ्याकडे नाही. हो एक्झॅक्टली. म्हणजे आपण म्हणतो ना कंपनी पण पाहिजे ना त्यांचं काम करून घ्यायला नाही, तुम्हाला शो करायला लागेल ना ते तुमचा बेनिफिट कसा होतोय ह्याच्यात. तर त्याच्यात त्यांनी मायक्रोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजीमध्ये इतके छोटे छोटे पेटंट फाईल केले. आणि आज म्हणजे आपण म्हणतो ना की काय BSc आणि MSc करायचं, असं काही नाहीये, सोली तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणून काय ब्युटी पार्लर उघडून बसायचं, सोली तुमच्यावर डिपेंडंट आहे. बरोबर आहे ना? तुमचा मनीष कोणतो फॅशन डिझायनर, मनीष मल्होत्रा काय फॅशन डिझायनर. सो हे असं आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय असं नाही की मला MBBS केलं तर मी महान होणार आहे, असं काहीच नाही. म्हणजे साधं त्यांनी BSc आणि संजीव कपूरच्या घरच्यांनी पण त्याला आर्मीत जायचं होतं त्याला. मॅम त्याचे 25 हॉटेल्स संजीव कपूरचे. आता एक इथे मसाला डब्बा म्हणून हॉटेल झालंय, कुठे कॅनडा कॉर्नरच्याच परिसरात कुठेतरी, पाटील लेन नंबर 2 का 3 मध्ये, त्याच एरियात कुठे मसाला डब्बा म्हणून. तो काय नाव त्याचं, माझा स्टुडंट होता डेंटल कॉलेजचा, आता मला परवा तो ह्याच्यात भेटला होता करी लिव्हजमध्ये. माझ्या वडिलांचा मी प्रोग्राम केला होता, त्याचं नाव मी कुठेतरी टाकलं, मी सांगते त्याचं. नाही नको करू, राहू दे, जाऊ दे, ऐकू दे. नाही व्हिडिओ नाही आहे, त्याचं नाव मी सांगते, गोसावी काहीतरी, मला आता नाव नाही आठवत. त्याने मला इन्व्हाइट पण केलं होतं, आताच रिसेंटली त्याचं झालं ते मसाला डब्बा. काय गोसावी, तो काहीतरी गोसावी, पहिलं नाव मला आठवत नाही त्याचं. एनिवे, तर तो डेंटिस्ट, म्हणजे सेकंड इयरला, फर्स्ट इयरला नापास झाला. आमच्याकडे डेंटल कॉलेजला 2 बॅच चालायच्या, एक जून ते जून आणि एक डिसेंबर टू डिसेंबर. जूनमध्ये जे नापास झाले त्यांनी डिसेंबरच्या बॅचमध्ये यायचं, म्हणजे डिसेंबर टू डिसेंबर. तर तो गोसावी फर्स्ट इयरला नापास झाला, मग तो डिसेंबरच्या बॅचला आला. डिसेंबरच्या बॅचला कमी मुलं असायचे, 10-15 मुलं असायचे तुमच्यासारखे, आणि जून ते जून बॅचला 101 मुलं असायची. म्हणजे 100 मुलांचं सगळं लक्षात ठेवणं आणि 15 मुलांचं लक्षात ठेवणं, डेफिनेटली देयर इज अ डिफरन्स. ते मुलं खूप अशी क्लोज होती, येऊन सगळ्या गप्पा मारायच्या. तो कायम येऊन म्हणायचा की मला अजिबात ह्या डेंटिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट नाही, पण माझ्या वडिलांना पाहिजे की मला डॉक्टर लावायचं आहे नावापुढे, आणि म्हणून मी डेंटिस्ट्री करतोय. आणि म्हटलं मग तुला काय इंटरेस्ट आहे, तर म्हणायचं मला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये खूप जास्तीचा इंटरेस्ट. विचार करा, डेंटल आणि हॉटेल मॅनेजमेंट,
आणि मग त्याने केलं त्याने, म्हणजे तो म्हणजे ऑब्व्हियसली जर तुमचं लायकिंग नसेल तर तुम्ही नाही करणार ते. आणि मग तो बिचारा कसा तरी डेंटिस्ट झाला. आता त्याने ते मसाला डब्बा सुरू केलंय आणि आत्ताचीच म्हणजे आत्ताच तो पासआउट झाला. त्याने ते मसाला डब्बा रेस्टॉरंट सुरू केलं. कधी गेला तर भेटा त्याला आणि सांगा मॅमने सांगितलं तुमच्याबद्दल. आणि आत्ता मला परवा करिअर्सला भेटला. मला म्हणाला, म्हटलं काय रे काय करतोय? तो म्हणे तुम्हाला माहिती मॅडम मसाला डब्बा सुरू केलं. म्हटलं होते मला माहिती. तो म्हणाला पण माझं त्या इंदिरानगर सिडको साईडला मी एक डेंटल क्लिनिक पण सुरू केलं आहे. तिकडे मी सगळे स्पेशालिस्ट अपॉइंट करतो आणि अतिशय छान ते पण चालतं. पण तुम्हाला माहिती होतं म्हणे माझा इंटरेस्ट सगळा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये होता. म्हटलं आता करिअर्समध्ये काय करायला आला? तो म्हणाला करिअर्सचं आणि माझं कोलॅबरेशन होणार आहे. आम्ही सगळे रोड साईड रॅप्स जे इथे होतं जेहान सर्कलचं ते रोड साईड रॅप बंदच केलं म्हणाला. पण आता मी ह्यांच्या कोलॅबरेशनमध्ये सगळे रोड साईड रॅप सुरू करतो. म्हणजे तो त्याचा इंटरेस्ट लेवल होता. त्याने ते पण छान सक्सेसफुली केलं. नंतर हॉटेल मॅनेजमेंट नाही केलं. आउट ऑफ हिज इंटरेस्ट ही स्टार्टेड दॅट मसाला डब्बा. आणि म्हणाला मसाला डब्बाला पण छान रिस्पॉन्स आहे असं. सो दॅट्स ऑल अबाउट युअर इंटरेस्ट लेवल. आणि मग म्हणून हे इन्सुलिन आणि हे सगळं तुमचं पेटंट. Okay, so that Humulin was produced by this Ilumulin. Okay, now second that type, second is a monoclonal antibody. मग काय केलं की प्लाझ्मिक पॉलिपेप्टाइड ए त्या बायोरिएक्टरमधनं आयसोलेट केला, पॉलिपेप्टाइड बी त्याच्यातनं आयसोलेट केला आणि ते दोन्ही पॉलिपेप्टाइड एकत्र जॉईन केले अँड सोल्ड ॲज Humulin. Now it is affordable to all common people as well. ठीक है? That was a Pratik Goswami. Okay. All right. So the second was a monoclonal antibody. आता याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, तुमच्या सिलेबस मध्ये नाही, पण रिमोटली याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले. हां, सो सेकंड मेडिसिन मधला ऍप्लिकेशन मोनोक्लोनल अँटीबॉडी. आता मोनो इज व्हॉट? सिंगल. क्लोन इज क्लोन. ओके. आता आपल्या बॉडीमध्ये ज्या अँटीबॉडीज तयार होतात तर हा असतो बी सेल. बॉडीमध्ये ज्या अँटीबॉडीज तयार होतात दिस इज अ बी सेल. ओके. बी सेल जेव्हा अँटीबॉडी सपोजिंग आता थोडंसं आता ह्युमन डिसीजेस मध्ये परत मी ह्याला टच करेन, पण अँटीजन काय असतं? सपोजिंग अँटीजन जर असा अँटीजनचा पॉलिपेप्टाइड म्हणजे प्रोटीन रिच असतं ते. जेव्हा अँटीजन तो प्रोटीन रिच असेल तेव्हा तो बॉडीला हायली अँटीजेनिक असतो आणि त्याच्या अगेन्स्ट खूप सारे अँटीबॉडीज तयार होतात. ओके. सो हा एक अँटीजनचा शेप, सपोजिंग हा एक अँटीजनचा शेप, सपोजिंग हा एक अँटीजनचा शेप. सो त्याच्या अगेन्स्ट एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटरी अँटीबॉडीज तयार होतात. ओके. सो ह्या आहेत अँटीबॉडीज आणि हे आहेत अँटीजेन. अँटीजेन अँटीबॉडीज विच आर एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. दोघं एकमेकांना अतिशय कॉम्प्लिमेंटरी असतात, तेव्हाच आपल्या बॉडीला ते प्रोटेक्ट करतात. आता सपोजिंग माझ्या बॉडीमध्ये असा एक अँटीजन गेलेला आहे. ओके. मग बी सेल, आय हॅव बी सेल, बी सेल विल प्रोड्यूस द अँटीबॉडीज. आता जेव्हा बी सेल अँटीबॉडी प्रोड्यूस करेल तेव्हा तो खूप सारे क्लोन तयार करेल. आता मला लागणारा अँटीबॉडी हा आहे, असा पाहिजे ना मला कॉम्प्लिमेंटरी एक्झॅक्टली. सो माझा हा अँटीबॉडी, पण ते बी सेलला कळत नाही, तो खूप सारे क्लोन तयार करतो. अँड देन बी सेलचा डिसेंडंट असतो प्लाझ्मा सेल. हे तुम्हाला इम्युनॉलॉजीमध्ये मी परत सांगेन. बी सेलचा डिसेंडंट असतो प्लाझ्मा सेल. मग हा प्लाझ्मा सेल काय करेल? त्याला कळेल की अरे हाच फक्त अँटीबॉडी आपल्याला पाहिजे, हे काही कामाचे नाही, ते कॉम्प्लिमेंटरी नाही. म्हणून मग हा बी सेल प्लाझ्मा सेल काय करेल? हे फक्त असेच अँटीबॉडी तयार करेल. म्हणजे हे झालं क्लोनल सिलेक्शन, राइट? बी सेल है, बी सेल प्रोड्यूसेस एंटीबॉडीज. एंटीबॉडीज क्या है कि वो एंटीजन के अगेंस्ट फाइट करते हैं. एंटीजन इज एनी फॉरेन मटेरियल विच इज एंटरिंग इनटू द बॉडी. अभी एंटीजन एंटीबॉडी रिएक्शंस आर एग्जैक्टली कॉम्प्लीमेंटरी. एज पर द शेप ऑफ एंटीजन एंटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड. अभी मेरा शेप ये है बिकॉज माई एंटीजन इज लाइक दिस. मेरे बॉडी में जो कोई पैथोजन गया है वो ये टाइप का है. सो एंटीबॉडी प्रोड्यूस शुड बी लाइक दिस. लेकिन वो बी सेल को समझेगा नहीं. बी सेल क्या करेगा? बहुत सारे क्लोन्स बना के रखेगा. बहुत सारे क्लोन में प्लाज्मा सेल विल सिलेक्ट अ पर्टिकुलर क्लोन, स्पेसिफिक करेगा.
क्लोन मतलब अलग अलग एंटीबॉडीज। अभी यहाँ पे 10 बायोलॉजी टीचर आए, राइट? 10 बायोलॉजी टीचर में आपको एक ही बायोलॉजी टीचर का लेक्चर पसंद आया, लेकिन मेरा क्लास है, मैंने 10 बायोलॉजी टीचर को अपॉइंट किया, राइट? उसमें से आपने 9 लोगों को रिजेक्ट कर दिया और एक को ही पसंद किया, करेक्ट? अभी जब मैंने 10 लोगों को यहाँ पे अपॉइंटमेंट दिया है तो हर एक का मैं एक एक दिन लेक्चर लगाऊंगी। देन यू विल से कि नहीं मैम हमको ये एक्स टीचर पसंद है, तो वो सपोजिंग एक्स टीचर आएगा 9th डे पे या फर्स्ट डे पे भी आया तो आपको एक्साइटमेंट रहेगा, अरे ठीक है आज इनका लेक्चर हुआ, कल देखते कौन सी बायो टीचर का लेक्चर होने वाला है, राइट? तो ये प्रोसीजर में क्या गया, आपके 10 दिन वेस्ट हो गए। 10 दिन में सपोजिंग मैं 2 घंटा लेक्चर ले रही हूँ तो 20 घंटे आपके वेस्ट हो गए, राइट? एंड फाइनली यू सेड कि नहीं जो नंबर 1 पे आई थी टीचर वो हमको पसंद है, ठीक है? तो ये प्रोसीजर में क्या हो गया, टाइम चला गया और ये 10 टीचर मतलब 10 डिफरेंट क्लोन्स। फिर आपने एक टीचर को पसंद किया एंड देन शी इज अ टीचर, उसने आपने उसको पसंद किया, फिर इसमें क्या गया, इतना सारा टाइम निकल गया, 20 घंटे का टाइम निकल गया, राइट? एंड देन यू हैव सिलेक्टेड वन, ओके? तो ये सब टाइम पास होने से अच्छा है कि यू शुड हैव अ मोनोक्लोनल एंटीबॉडी। हाँ, तो अभी प्लाज्मा सेल क्या करेगा, ये क्लोन उसने सिलेक्ट किया एंड नाउ प्लाज्मा सेल विल proliferate, so many plasma cells will be produced now and so many plasma cell will produce only this type of antibody because that is specific for your antigen. म्हणजे ते ब्लड ग्रुप मध्ये सगळे एन्झाईम सबस्ट्रेट जसं असतं ना तसं एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंट आहे. तुझा डाऊट काय? नाही काय नाही त्याच्यात कसं ब्लड ग्रुप वेगळी होती त्याच्या अगेन्स्ट नाही ब्लड ग्रुप त्याच्या अगेन्स्ट कसे अँटीजन अँटीबॉडी स्पेसिफिक असतात, तसंच हे स्पेसिफिक आहे. तेच अँटीजन अँटीबॉडी वेगळे, खूप सारे अँटीजन आणि खूप सारे अँटीबॉडीज ते आपण ब्लड ग्रुप स्पेसिफिक अँटीबॉडीज तिथे करू, राईट? आता हे सगळं झालं तर मग ह्याच्यात वेळ गेला, जसं मी म्हटलं 10 टीचर्स 20 दिवस, आपले 10 दिवस गेले, 20 तास वाया गेले. मग हा 20 तास वाया जाणं म्हणजे बॉडीला परवडण्यासारखं नाही. त्याच्यापेक्षा काय करायचं, मोनोक्लोनल अँटीबॉडीज तयार करायचे. आता मोनोक्लोनल अँटीबॉडीज मध्ये काय होईल, मोनोक्लोनल अँटीबॉडीज मी खूप डिटेल ह्याचं घेणार नाही, ह्याचं खूप डिटेल आहे. आम्ही जेव्हा हे हायर लेवलला शिकवायचे मी डेंटल कॉलेजमध्ये किंवा मेडिकल किंवा मायक्रोबायोलॉजी, तेव्हा आमचे 4 लेक्चर ह्याच्यावरच जायचे. ओके, सो इट इज दॅट डिटेल. मी ते तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगते, एकदम थीम सांगते त्याची. आता मोनोक्लोनल अँटीबॉडीमध्ये काय होतं, त्या टेक्निक इज कॉल्ड, तुम्हाला कशावर क्वेश्चन्स विचारता, टेक्निक इज कॉल्ड ॲज अ हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी. इट्स अ हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी. मोनोक्लोनल अँटीबॉडीजची टेक्निक कशाने प्रोड्यूस करतात तर ते हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी. ओके, हायब्रिडोमा टेक्नॉलॉजी मध्ये 2 सेल घेतात, एक मायलॉइड सेल विच इज कॅन्सरस, एक कॅन्सरस सेल घेतात. ओके, मायलोमा सेल विच इज अ कॅन्सरस सेल आणि लिम्फॉइड सेल. लिम्फॉइड सेल म्हणजे तो आपला बी सेल प्रोड्यूस करणार आहे. लिम्फॉइड सेल, लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स हे तुम्हाला परत येणार आहे पुढच्या टॉपिकमध्ये. लिम्फोसाइट्स आर ऑफ 2 टाइप, बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट. याच्यातला बी लिम्फोसाइट इज इम्पॉर्टंट. बी लिम्फोसाइट प्रोड्युसेस ह्युमोरल इम्युनिटी, अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी, आणि टी लिम्फोसाइट विल प्रोड्यूस सेल मेडिएटेड इम्युनिटी. आता लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पुढच्या टॉपिकमध्ये हे डिटेल तुम्हाला आहेच, राईट? आता हा मायोलॉइड कॅन्सरस सेल असेल म्हणजे काय असेल, कॅन्सर काय करतो, सेल्सला डिस्ट्रॉय खूप सारा डिव्हिजन करतो. आपल्या जेव्हा आपण हायब्रिड बनवतो तेव्हा आपल्या दोन्ही सेलच्या प्रॉपर्टीज हव्या असतात, बरोबर आहे? आता कॅन्सरस सेल काय करेल, खूप फास्ट डिवाइड करेल. अनकंट्रोल्ड ग्रोथ इज अ कॅन्सर, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल इज अ कॅन्सरस सेल, राईट? आणि लिम्फॉइड मध्ये काय अँटीबॉडीज आहेत, बी लिम्फोसाइट अँटीबॉडीज. म्हणून मग काय होईल, हा अँटीबॉडी प्रोड्यूस करेल, मग तो क्लोन सिलेक्ट करायचा आहे, बरोबर आहे? मग तो क्लोन सिलेक्ट करून तो लिम्फॉइड काय करेल की त्याच अँटीबॉडीज तयार करेल. पण यांच्या दोघांचं हायब्रिड बनवलं तर हा अगदी फास्ट ग्रो होईल, खूप सारे सेल ग्रो होतील आणि हा जो आहे तो अँटीबॉडीज बनवेल. दोघांच्या एक एक प्रॉपर्टी आपल्याला घेतल्या. अँड दस हाऊ मोनोक्लोनल, सिंगल क्लोन असलेला सिंगल सेल विल बी प्रॉलिफरेटेड. मॅम म्हणजे लिम्फॉइड सेल्स अँटीबॉडीज प्रोड्यूस करतील आणि अँटीबॉडीज मुळे फास्ट प्रोड्यूस होतील.
त्याचा आपण हायब्रिड बनवतो. कळतंय का? मॅम आपल्या बॉडीमध्ये जे हे तर आपण आउटसोर्सिंग करतो. तर मग आपण पहिले आपल्याला कसं माहिती की कुठलं इन्फेक्शन आहे तेच अँटीबायोटिक. मग बेस्ड ऑन दॅट देर आर टाइप्स ना. स्टडीज सो वी हॅव टू टेस्ट बिफोर देन. यस, सो देर आर रेडीली अवेलेबल और जिसका इम्यून सिस्टम वीक है उसको वो फिर दे देते, सो दैट ये जो टाइम जाने वाला है 20 घंटे का सेव हो जाए. तो 20 घंटे में सोचो कितना, यस सोचो एंटीजन कितना फास्ट वहाँ पे रेप्लिकेट वैसे हर एक टाइप के बहुत होते हैं. बट बेसिकली इसका जो यूज है वो करते हैं डायग्नोस्टिक इम्यूनोलॉजी में. ओके, डायग्नोस्टिक इम्यूनोलॉजी सपोजिंग लाइक प्रेगनेंसी किट आपने देखा होगा. जस्ट सपोजिंग अ फीमेल इज मिसिंग हर पीरियड, so with the 2 drops of urine immediately within second you can find out whether she is pregnant or not. Any other diagnostic immunology like supposing I am having a HIV infection, तो सिर्फ 2 drops of plasma और serum अगर मैं वो किट में डालती हूँ तो इमीडिएटली डायग्नोस हो जाता है. मॅम कॅन्सर क्युअर होतो ना. बेस्ट परत आपला स्टेजवर डिपेंड. आणि त्यांच्या विल पॉवर सगळ्यात महत्त्वाचं असतं ना, विल पॉवर. एकदम आता मी कोणाचा तरी ड्राईव्ह करत असताना रेडिओ मिर्चीवर कोणाचा तरी इंटरव्ह्यू चालला होता आणि इथून मी सिन्नरला गेले होते ड्राईव्ह करत. त्याचा जवळजवळ 10-15 मिनिटं इंटरव्ह्यू चालला होता आणि त्याच्यात त्याने सांगितलं की मला कुठल्याही डॉक्टराने सांगितलं नव्हतं की तू बाहेर येशील ह्याच्यातनं. माझा मृत्यू फक्त हेच ट्रूथ होतं की लाईक विदिन 2-3 months आय एम गोइंग टू डाय. पण तो म्हणाला की मी ज्या पद्धतीने त्याने त्याचं एक्सप्लेन केलं की मी ज्या पद्धतीने त्याच्यात बाहेर आलो, तर तो म्हणे मला असं वाटतं की मी एक सेंटर ओपन करावं, एक सोशल सर्व्हिस म्हणून, की जिथे कॅन्सरच्या लोकांना मी सांगावं की मी पूर्ण गेलोच होतो पण तरी त्याच्यातनं मी सक्सेसफुली बाहेर कसा आलो. सो फक्त तो म्हणाला की माझ्या विल पॉवरमुळे, नाही तर माझी 3rd स्टेज एकदम लास्ट स्टेज ऑफ कॅन्सर होती. म्हणून ते ॲनिमल थेरपी वगैरे करतात. भरपूर आहेत, म्हणजे सगळ्यात थेरपी वगैरे जाऊ द्या, पण तुम्ही स्वतःला म्हणणार नाही पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि म्हणून म्हणते तुम्ही स्वतःला म्हणणार नाही की मी नीट काय सोपं आहे माझ्यासाठी, त्या दृष्टीने तुम्ही प्रिपेअर करणार नाही तोपर्यंत काही शक्य नाही. सो सगळ्यात महत्त्वाची तुमची विल पॉवर. सकाळी उठल्या उठल्या कटकट नका करू, काय ना नीटचे क्लासेस आहे, मला जमत नाही, मला करायचं नाही, तरी मला जायला लागतं. ठीक आहे, तुम्हाला करायचं नाही, तर तुम्हाला जे काही करायचं ते सकाळी उठून मेडिटेशनमध्ये काय करतात, हेच करतात की मैं स्वस्थ हूँ, मैं सब सुख मेरे पास है, नसेल तरी म्हणतात. आणि म्हणून ते मेडिटेशन तुम्ही किती पॉझिटिव्ह बोलताय सकाळी उठून, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. तुम्ही सकाळी उठून म्हणा जेई क्या चीज है मैं कर लूँगा, होईल. आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह म्हणतात ना तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक प्रिपरेशनला पण लागतात. दॅट्स हाऊ द पॉझिटिव्ह सायकोलॉजी गोज, राईट. So this myeloid cell and lymphoid cell are fused in the hybridoma technology and which form this monoclonal antibody, which is having a tremendous application in diagnostic immunology. डायग्नॉस्टिक इम्युनॉलॉजी म्हणजे काय, इम्युनॉलॉजीचे टेक्निक वापरून आपण जे काही डायग्नोसिस करणार आहे दॅट इज अ डायग्नॉस्टिक इम्युनॉलॉजी, राईट. नाउ द नेक्स्ट इज अ जीन थेरपी. Next medicinal application is a gene therapy and that is mentioned in your book, so you have to do it properly. मॅम आपण हे आउटसोर्सने देतो तर आपला इम्युन रिस्पॉन्स नाही होत त्याचा, ते प्युरिफाय करता होऊ शकतो, दॅट इज अगेन पॉसिबिलिटी, बट देन अगेन यू हैव टू टेक अ चांस. मरने से अच्छा है कुछ तो चांस लो ऐसे. Gene therapy, the first gene therapy was given in 1990, recently in 1990. किसके लिए? It was ADA, because of the deficiency of this ADA, that is a adenosine deaminase therapy. It was given for adenosine deaminase deficiency. Adenosine deaminase deficiency.
right? It was given to the 4 years old girl. 4 years old girl, छोटीशी 4 वर्षाची मुलगी, who was having the infection or who was having the disorder which was a SCID. SCID. It is severe combined immunodeficiency. Severe combined immuno. मॅम ती क्युअर झाली ती होते आता पुढे. Severe combined immunodeficiency. SCID, उसको डिसऑर्डर था SCID. SCID is this severe combined immunodeficiency. म्हणजे ते काय असतं, त्याच्यामध्ये कुठलीच बॉडीमध्ये इम्युन सिस्टीम नसते. म्हणजे त्या मुलीला नाही, त्या मुलीला इट वॉज इन US, तिला कुठलाही इन्फेक्शन होऊ शकतो. त्या मुलीला एक बलून केला होता, स्टरिलाइज्ड बलून, आणि ती मुलगी त्या बलून मध्येच राहायची. कारण तिला इथे बाहेर जरी आणलं, दिस रूम इज व्हेरी नीट अँड क्लीन, पण ह्या रूम मध्ये पण तिला थाउजंड्स ऑफ इन्फेक्शन होऊ शकतात. कारण तिची बॉडी काय डिफेंडच करू शकत नाही. द वे वी सेड की ही रूम पण याच्यात थाउजंड्स ऑफ बॅक्टेरिया आहेत. एड्स मध्ये लास्ट स्टेजला असंच होतं, पण एड्स वेगळं. ओके, दॅट इज बिकॉज ऑफ HIV इन्फेक्शन. हे दिस इज नॉट बिकॉज ऑफ इन्फेक्शन. तेच मी बोलतो, दिस इज बिकॉज ऑफ दिस ॲडिनोसिन डिअमायनेज डेफिशियन्सी. आता ॲडिनोसिन डिअमायनेज काय? Adenosine deaminase is an enzyme which is required to produce your T cells and B cells. Okay, this is the enzyme adenosine deaminase. So ADA gene हा जो असतो ADA gene, it is required to produce a T and B cells. ADA gene is required to produce T cells and B cells. Clear है? आणि T cells and B cells are the main line of defense mechanism of the body. बरोबर आहे. आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये व्यवस्थित T cells आणि B cells आहेत. T cells किती असतात? 2000 cells per microliter. 1 मायक्रोलिटर ब्लड आपलं घेतलं तर त्याच्यात 2000 T cells असतात, राईट? आणि हे 2000 T cells जेव्हा 200 होतात नाही, तेव्हा इट इज द लास्ट स्टेज ऑफ HIV. तेव्हा इट इज द लास्ट स्टेज ऑफ HIV. म्हणजे मग त्याला आता सपोजिंग मला HIV इन्फेक्शन आता माझ्या बॉडीमध्ये गेलं, इमिजिएटली आय विल नॉट सफर फ्रॉम एड्स, राईट? त्याच्यासाठी स्टेजेस आहेत. एड्स मला कधी होईल किंवा मी कधी एड्स आहे असं म्हटलं जाईल? 200. जेव्हा 200. आता ह्या मुलीमध्ये ते 0 आहे. अरे गेटिंग मी, या मुलीमध्ये ते 0 आहे कारण तिच्याकडे तो एन्झाईमच नाहीये की जो T सेल आणि B सेल तयार करतो. म्हणून तुम्ही किती ब्लेस्ड आहेत आपण सगळेजण बघा, आपल्याकडे सगळं नॉर्मल आहे, फक्त आपण आपलं डोकं ॲबनॉर्मल चालवतो. बोल. असं कसं होतं की तो प्रेझेंटच नाही, दॅट इज अ जेनेटिक डिसऑर्डर. अशा अजून आहे का? आहे, असतील अजून, फाइंड आउट करा. मॅम पण नाही ना, म्हणून तर तिला बलूनमध्ये ठेवलं होतं ना. झाल्याच तिला काय त्रास होत गेला असेल. तोपर्यंत T and B सेल मॅच्युअर होतात, तोपर्यंत बाकीचे सेल आहेत ना बॉडीमध्ये की जे काम करतात. पण मेन लाईन काय आहे? T सेल्स आणि B सेल्स. बाकीचे सेल तोपर्यंत काम करत असतील त्याचे. पण जेव्हा हे पूर्ण नील झालं तेव्हा शी वॉज डायग्नोज, स्टॅम्प लागला तिच्यावर SCIDचा, राईट? आता ह्याच्यासाठी आपल्याला जीन थेरपी वापरायची. काय करायचं? कळलं प्रॉब्लेम काय? मॅम बेसिकली तिचा तो ॲडिनोसिन डिअमायनेजचा जीन परत टाकायचा. आता समजा T सेल गिव्स यू सेल मेडिएटेड इम्युनिटी, ह्याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन्स येतात, आणि B सेल गिव्स यू अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. T सेल्स गिव्स यू CMI. इम्युनॉलॉजी भयंकर इंटरेस्टिंग एरिया आहे. T सेल्स गिव्ह यू CMI आणि B सेल्स गिव्स यू AMI. सेल मेडिएटेड इम्युनिटी आणि अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी, राईट? आता सेल मेडिएटेड आणि अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी आपल्याला कधी लागते?
मी काय बोलते कळतंय? हा, आता हा समजा सेल आहे, राईट? जेव्हा इन्फेक्शन समजा हे सगळे सेल्स आहेत, करेक्ट ना? आपलं टिश्यू इज मेड अप ऑफ ग्रुप ऑफ सेल्स, आपली बॉडी इज बेसिक युनिट इज सेल. इन्फेक्शन जेव्हा इथे एक्स्ट्रा सेल्युलर आहे, बाहेर जेव्हा इन्फेक्शन आहे सेलच्या अवतीभोवती, तेव्हा AMI म्हणजे तेव्हा येईल तुमची अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. म्हणजे तेव्हा अँटीबॉडीज प्रोड्यूस होतील आणि ते बाहेरचं जे एन्व्हायरमेंट मध्ये इन्फेक्शन आहे ते क्लिअर करून टाकतील, राईट? जेव्हा इन्फेक्शन सेलच्या आतमध्ये गेलंय तेव्हा येईल टी सेल म्हणजे तुमचा CMI. कळलं? सेलच्या आतमध्ये कोण इन्फेक्ट करतं? व्हायरसेस आर ऑब्लिगेटरी इंट्रासेल्युलर पॅरासाइट. जे ते जर सेलच्या आतमध्ये नाही गेले तर ते जगू शकत नाही. आणि बाकीचे जे बॅक्टेरियल पॅथोजन आहे किंवा फंगल पॅथोजन आहे ते बाहेर पण करतात, आतमध्ये पण करतात, पण बाहेर पण करतात. पण व्हायरस हा असा आहे की तो फक्त आतमध्येच करतो, राईट? तर जेव्हा तो इन्फेक्शन सेलच्या आतमध्ये जाईल दॅट टाइम इट वॉज अ अँटीबॉडी सेल मेडिएटेड इम्युनिटी. आणि जेव्हा तो बाहेर असेल दॅट टाइम इट वॉज अ अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. म्हणून आपल्याला सेलला प्रोटेक्ट करायला हे दोन्ही सेल लागतात. आपल्या सेलला प्रोटेक्ट करायला हे टी सेल्स आणि बी सेल्स, राईट? ते कोण प्रोड्यूस करतात? लिम्फोसाइट. आपण WBC मध्ये 5 टाइप बघितले, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल, lymphocyte and monocyte. Lymphocytes are further classified as T cells and B cells and that forms a main line of defense mechanism. म्हणून HIV व्हायरस खूप स्मार्ट आहे. तो काय करतो? हा T सेलचे पण परत टाइप्स आहेत. there are T4 सेल, there are T8 सेल. T4 ला करतो. T4 ला तो इन्फेक्ट करून टाकतो आणि सगळे T4 खाऊन टाकतो. म्हणून the cell count goes to 200. then you are stamped as AIDS. मॅम असं म्हणू शकतो की T4 ची मेजॉरिटी जास्त आहे ना. T helper cells are the main cells of again defense mechanism. आता इथे हा एन्झाईम इज रिक्वायर्ड टू फॉर्म द T cells and B cells. आता ह्या मुलीमध्ये हे एन्झाईमच नाहीये म्हणून तिचे T cells आणि B cells तयार होत नाही, राईट? आणि म्हणून मग शी इज स्टॅम्प्ड ॲज किड. ओके, आता तिला आपल्याला प्रोटेक्ट करायचं. म्हणून तर आई वडिलांना तर असं वाटत नाही ना, चला आई वडील किती प्रयत्न करतात आपल्या मुलांना वाचवायला, सो त्यांना वाचवायचं आहे. आणि बाकीचे कुठलेच मेडिकेशन काम नाही करते. कारण तुम्ही सेल कसे इंट्रोड्यूस करता? पण तो एन्झाईम कुठे टाकणार? सेल विल प्रोड्यूस द एन्झाईम ना. तर तुम्ही किती सेलमध्ये तो एन्झाईम तुम्ही किती सेलमध्ये एन्झाईम टाकणार? ते तर सेल्युलर मेकॅनिझम आहे ना. अरे गेटिंग मी? तो सेल्युलर मेकॅनिझम आहे. किती सेलमध्ये तुम्ही एन्झाईम टाकणार? पण ब्लड स्ट्रीम मध्ये टाकलं तर ते एन्झाईम आहे पण त्याला मेटाबॉलिझम पण होईल ना. तुम्ही काही फॉरेन टाका, मेटाबॉलिझम करेल ना बॉडी. म्हणून मग मला इन्शुलिन रोज घ्यायला लागतं. कारण एकदा घेऊन चालेल का? नाही चालत ना. बिकॉज एन्झाईम्स आर प्रोटीन्स. अपो एन्झाईम आणि को फॅक्टर मिळून होलो एन्झाईम तयार होतो. सो अपो एन्झाईम पार्ट इज अ प्रोटीन पार्ट. मग तो क्युअर काय राहील? करेक्ट, यू आर ऑन द राईट ट्रॅक. तो क्युअर काय? टेम्पररी. म्हणून ह्या अशा ज्या जेनेटिक डिसऑर्डर असतात ते टेम्पररी. म्हणजे काय केलं ह्याच्यात? टेम्पररी जेव्हा 4 वर्षाने कळलं तेव्हा तिला लिम्फोसाइट बाहेरून तिच्या बॉडीमध्ये इन्फ्यूज केले, ज्या लिम्फोसाइटवर हा एन्झाईम आहे. पण मग त्या लिम्फोसाइटचा लाईफ स्पॅन किती? वीक. अ वीक. 1 वीक. एका वीक नंतर परत ट्रान्सफ्युजन करायला. आता मला ह्याच्यावर परमनंट सोल्युशन पाहिजे. ते कधी मिळेल? सो दिस इज अ टेम्पररी क्युअर. आय वॉन्ट नो परमनंट क्युअर. डायरेक्ट तो एन्झाईम टाकला तर बोन मॅरो, रेड बोन मॅरो. बोन मॅरो ट्रान्सफ्युजन नाही होऊ शकतं ना. येलो बोन मॅरो. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जे आपण जीन टाकतो इन्सर्ट करतो तसाच याचा जीन आपण त्याचा टाकला. पण तिचा तो जेनेटिक प्रॉब्लेम आहे ना. तिच्या सगळ्याच DNA वर तो प्रॉब्लेम आहे ना. मग बोन मॅरो कसं चालून टाकेल? मॅम लिम्फोसाइट्स बोन मॅरो प्रोड्यूस करतात ना. थोड्या प्रमाणात पुन्हा बनवू शकतात. टेम्पररी
जेनेटिक्स अख्खं चेंज करावं लागेल. पण ते नाही होत. चेंज केल्यावरच पण मग त्याला ठीक आहे, त्या मुलीला सोडा. तिचे लिम्फोसाइट्सच्या म्हणजे कस काय प्रोड्यूस होते? अरे पण बोल मॅम मग इन्सुलिन सारखं पहिले त्या मुलीचा सोडा, आता दुसरा आहे, त्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. ते कधी कळलं पाहिजे आपल्याला? खूपच आधी बिफोर. एक्झॅक्टली, इमिजिएटली. आणि म्हणून US मध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंट ते आधीच करतात. त्या कन्सिव्ह झालं, त्यात फर्टिलाइज झालं की त्यांच्या इतक्या साऱ्या जेनेटिक टेस्ट होतो. आपल्याकडे अजून त्याला परमिशन किंवा आपल्याकडे ते परवडत नाही. US मध्ये आणि आपण जेंडर पण बघू शकतो. तिकडे काही प्रॉब्लेम नाही. त्यातले लोक करतच नाही फिमेल फेटिसाइड. ओके. त्याच्यामुळे आता मला समजा दुसरा असेल तर जेव्हा तो फर्टिलाइज होणार आहे स्पर्म अँड एग, तेव्हा जर हे जेनेटिक डिसऑर्डर डायग्नोज झाले, तेव्हा तिथे जर मी मॅनिप्युलेट केलं तर मग तो परमनंट क्युअर आहे. पण ह्या मुलीला मग रोज इंजेक्शन जोपर्यंत ते जिवंत राहील तोपर्यंत राहील, अशी सिच्युएशन ना माहिती. बिकॉज दिस इज अ टेम्पररी. आता आमचं लाईक माहेश्वरी कम्युनिटीचं मागे 2-3 दिवसामागे हे झालं, जे आता बरंच डिवोर्सचं प्रमाण किती वाढलं आहे किंवा 40चे होत आहेत मुलं तरी त्यांची लग्न नाही होते, ही सिच्युएशन होती. आणि म्हणून जो माहेश्वरी कम्युनिटी खूप अशी सोशली ॲक्टिव्ह असते आणि त्या कम्युनिटीमध्ये माय ब्रदर वॉज लाईक ही वॉज अ इन्चार्ज फॉर ऑल दिस. त्याचा जो त्याने वर्कशॉप ठेवला ऑल इंडियातनं, म्हणजे पूर्ण माहेश्वरी ग्रुप ऑफ नाशिक. तर ऑल इंडियातनं तिथे अशी मुलं आली होती की जे डिवोर्सी आहे, डिवोर्स पण छोट्या छोट्या कारणांवरनं होतं किंवा त्यांच्या 40पर्यंत त्यांना मुलीच मिळाल्या नाही, लग्नच झालं नाही आणि असं सगळं. तो म्हणाला की जवळजवळ 305 की 310 काहीतरी मुलं आली की जे डिवोर्सी आहे किंवा जे लग्नच नाही झालेलं, आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त 80 मुलीच होत्या. तो हा रेशो आहे मुलींचा आणि मुलांचा. आणि मग तिथे त्यांनी बरेच काउन्सिलर वगैरे पण ठेवले होते की तुमचे डिवोर्स का होत आहे. छोट्या छोट्या क्षुल्लक कारणांवरनं, करिअर ओरिएंटेड काय मुली असतात, मोबाईल इज अ बिग सोर्स फॉर डिवोर्स. सो पेपरमध्ये नेहमी असतं मोबाईल, टीव्ही वर. तर असा हा रेशो आहे. ठीक आहे. सो दॅट वॉज अ स्किड. काय डाऊट आहे याच्यात? स्किड कळलं सगळ्यांना? ओके. बेसिकली परमनंटली कव्हरच नाही होत. नाही कसं होतं? बिकॉज दिस इज टेम्पररी. पण आता फिमेल फेटिसाइड खूप कमी झाले इंडियात. म्हणतात तसं. स्टिल तुम्ही खेड्यापाड्यात जा. मी तर म्हणेल की तुम्हाला 2-3 महिने जो काही ब्रेक मिळणार आहे ना, त्याच्यात तुम्ही जा, एक NGO करा टेम्पररी किंवा काहीतरी एक NGO, आणि तुम्ही जा खेड्यातल्या बायकांना तुम्ही त्यांच्या ज्या मेन्स्ट्रुएशन बद्दल त्यांना तुम्ही गाईड करा. त्याच्यानंतर तुम्ही या फिमेल फेटिसाइड बद्दल त्यांना गाईड करा. इव्हन ज्या मुली चांगल्या आहेत किंवा ज्या एज्युकेशनच्या ह्याच्यावर आहेत तुम्ही त्यांना डिजिटली अपग्रेड करा की डिजिटल तुम्ही किती काही गोष्टी करू शकता. असा खूप मोठा एरिया आहे, तो तुम्ही केला पाहिजे. तुम्ही सगळेच बिझी असता मोबाईलवर. 10 मिनिटं लवकर इथे बसले तर तुम्ही मोबाईलवर बिझी असता. हे सोडा आणि हे करा असं. असे मी खूप बघते. आता माझी अजून एक स्टुडंट होती उर्वशी कासारे म्हणून. उर्वशीने जेनेटिक काउन्सिलरशिप घेतलेली आहे. तुमचा जो डाएट आहे दॅट बेस्ड ऑन युअर जेनेटिक्स. म्हणजे आता समजा मला असं वाटतं माझं वजन वाढलंय तर मी समोर गेले तर दॅट डाएट मे नॉट बी सुटेबल फॉर मी. तर आता असे हे झाले एरियाज झाले की तुमचं पूर्ण जिनोम ते आयडेंटिफाय करतात आणि तुमच्या जीन्सवर तुमचा काय डाएट आहे. सो दॅट इज अ जेनेटिक डाएट. न्यूट्री जेनेटिक्स. ओके. आणि त्याची तिने काउन्सिलरशिप घेतली आणि शी इज नाव द प्रेसिडेंट ऑफ इनर व्हील क्लब ऑफ नाशिक. तुम्ही फेसबुकवर असाल तिला करा, तुम्ही तिला फेसबुकवर फाइंड आउट करा. उर्वशी कासारे. शी इज अ डेंटिस्ट. हां. आणि तिने हे सगळ्या ॲक्टिव्हिटी ती करते. तर तिने आता बऱ्याच स्कूलमध्ये जाऊन वगैरे तिचा पण मेसेज होता, मॅडम तुम्ही करिअर गायडन्ससाठी आमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट व्हाल का. म्हटलं डेफिनेटली, वाय नॉट. आणि मग ती सगळ्या खेड्यातल्या मुलांना जाऊन किंवा जे काही एज्युकेशनल त्यांना हे पाहिजे हेल्प त्याच्यासाठी ती काम करते. प्लस हे जेनेटिक काउन्सिलर म्हणून आणि प्लस डेंटिस्ट म्हणून पण काम करते. आता तिला मागच्या वर्षीच मला वाटतं मिसेस नाशिक मिळालं होतं तिला. मॅम ते खूप कॉस्टली जात असेल ना, कारण मग पहिले टेस्ट प्रश्नच नाही, लाखांमध्ये आहे ते.
तरी लोक करतात ना. पैशात पण मॅम मध्ये आपण सोनारी पण अरे पण यू कॅन प्रिव्हेंट सो मेनी डिसीजेस ना. आता हो नंतर तुम्ही समजा काही झालं, समजा माझ्या DNA वर लिहिलं की मला कॅन्सर होणार आहे, ते तुम्ही आजच आयडेंटिफाय करू शकता ना. आणि मग कॅन्सर झाल्यावर मी 5-7 लाख ट्रीटमेंटला घालणार आहे. लोक असाही विचार करणारे आहेत ना. मी आज ₹1,00,000 घेऊन बघते, समजा माझ्या DNA वर लिहिलेलंच आहे मला कॅन्सर होणार. पण कॅन्सर नंतर कॅन्सर म्हणजे असं होऊ शकतो ना, काही म्युटेशन होऊ शकतं ना, पण तुम्ही डाएटने ते प्रिव्हेंट करू शकता. सो प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर ना. सो तुमचं ते डाएट त्या पद्धतीने मॅनिप्युलेट करतात की यू कॅन प्रिव्हेंट ऑल दिस डिसऑर्डर जे तुम्हाला फ्युचरमध्ये होणार आहे ते तुमचा DNA आज तुम्हाला सांगतोय ना. सो अशी पण आता टेक्निक्स आहेत. विचार करा किती मोठा एरिया है. अभी डीएनए से किस पर चर्चा जाती है कि आगे मेरे को ये DNA पे सब लिखा है. तेरा ब्लूप्रिंट इज ऑन योर DNA. Okay, all right. So that was a skid, right? Yes, ma'am. नंतर नेक्स्ट इज अ इलायझा. इलायझा परत हा इलायझा मी शिकवायला घेतले तर मला 3 ते 4 लेक्चर्स लागतात हायर लेवलला. इलायझा ॲज पर युअर सिलेबस एका पॅराग्राफ मध्ये मी संपवणार आहे. इलायझा इज एन्झाइम, राईट डाउन द फुल फॉर्म. एन्झाइम linked immunosorbent, enzyme linked immunosorbent assay. It's an enzyme linked immunosorbent assay. ठीक है. सो ELISA इलायझा फुल फॉर्मवर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. अँड दिस इज द, आता मी ह्याच्यात अगदी शॉर्ट मध्ये सांगणार आहे. दिस इज द स्क्रीनिंग टेस्ट फॉर HIV. मी स्क्रीनिंग म्हटलंय म्हणजे HIV मध्ये जर ही टेस्ट निगेटिव्ह जरी रिझल्ट आले ह्याचे असू शकतो. ओके, सो इट जस्ट अ स्क्रीनिंग टेस्ट. निगेटिव्ह आलं तर निगेटिव्ह आलं तरी असू शकतो. ओके, ही टेस्ट जर निगेटिव्ह आली तर रिपोर्ट जेव्हा देतात तेव्हा म्हणतात की द सिरम सॅम्पल इज नॉन रिॲक्टिव्ह फॉर HIV. इट इज नॉन रिॲक्टिव्ह असं नाही म्हणत की इट इज निगेटिव्ह. द टेस्ट इज निगेटिव्ह, द सिरम सॅम्पल इज नॉन रिॲक्टिव्ह म्हणजे तो रिॲक्टिव्ह पण असू शकतो. सो दिस इज जस्ट अ स्क्रीनिंग टेस्ट फॉर HIV. कन्फर्मेटरी टेस्ट फॉर HIV परत पुढच्या टॉपिकमध्ये येणार आहे, पण ह्याच्यात जेनेटिक्स म्हणून आपण घेतोय, बायोटेक म्हणून. कन्फर्म टेस्ट और कन्फर्मेटरी टेस्ट इज PCR, वेस्टर्न ब्लॉटिंग. येस, अँड वेस्टर्न ब्लॉटिंग वुड बी द कन्फर्मेटरी टेस्ट. त्याच्यानंतर P24 एसे पण असतो. P24 एसे इज अ कन्फर्मेटरी टेस्ट. सगळ्यात सेन्सिटिव्ह P24 एसे, मग वेस्टर्न ब्लॉट आणि मग PCR. सेन्सिटिव्ह म्हणजे मॅम लगेच कळतो म्हणजे कन्फर्म. आज जरी समजा मला HIVचं इन्फेक्शन झालं, उद्या मी गेले टेस्ट करायला तरी ती कन्फर्म येऊ शकते. मॅम HIV क्युअर नाही होत नाही तुम्ही तुम्हाला रिसर्च एरिया आहे बघा, विचार करा. नाही फेक न्यूज असेल ती. इंटरनेटवर काही न्यूज स्प्रेड करा. नाही नॉट पॉसिबल. ऑल राईट. सो एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट एसे. आता ह्याच्यामध्ये काय करतात, एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट एसेचा माझ्याकडे व्हिडिओ असेल कधी आपण लावला, मला आठवण नाही. ओके, आता या एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट मध्ये काय करता, एक मायक्रो टायटर प्लेट असते. काय यूज करतात ते पण तुम्हाला विचारतात. डायग्नॉस्टिक वर तुम्हाला एक क्वेश्चन असतो, काय यूज करता, एक मायक्रो टायटर प्लेट असते. दिस प्लेट इज अ मायक्रो टायटर प्लेट.
ओके, दॅट इज मेड अप ऑफ वन प्लास्टिक. त्या प्लास्टिकचं काय ते नाव मी लिहिलं असेल कुठेतरी, पॉलिस्टेरीन. The plastic is a polystyrene microtighter plate. ओके, आता या प्लेटवर काय असतात, छोट्या छोट्या वेल्स असतात. अशा या प्लेट्सवर छोट्या छोट्या वेल्स असतात. वेल डिप्रेशन यू कॅन से, छोटे छोटे कॅव्हिटीज. ओके, आणि दिस टेस्ट इज कम्प्लिटली बेस्ड ऑन अँटीजन अँड अँटीबॉडी रिॲक्शन. बेसिक ऑफ दिस टेस्ट इज अँटीजन अँड अँटीबॉडी रिॲक्शन. कम्प्लिटली बेस्ड ऑन अँटीजन अँड अँटीबॉडी रिॲक्शन. राईट. आता काय करतात, या प्लेटला ऑलरेडी इथे HIV अँटीजन कोट करून ठेवतात. दिसतंय तुम्हाला ब्लॅक थोडंसं, मी इथे इलॅबोरेट करते ही वेल. ओके, या वेलला ऑलरेडी इथे अँटीजन लिंक करून ठेवतात. हा जो आहे ऑलरेडी त्याला अँटीजन लावून ठेवलेला आहे, बरोबर. अँटीजन ऑलरेडी लावून ठेवलेला आहे. मग काय करतात, पेशंटचं सिरम सॅम्पल घेतात. राईट. पेशंटचं सिरम सॅम्पल घेतल्यावर ते सिरम सॅम्पल या वेलमध्ये टाकतात. ओके, आता मी काय म्हटले की अँटीजन आणि अँटीबॉडी रिॲक्शन या फार स्पेसिफिक असतात, बरोबर. आता त्या पेशंटच्या सिरम मध्ये जर HIVच्या अँटीबॉडीज असेल, समजा इथे हा मी अँटीजन कोट करून ठेवला, हे असे अँटीजन आहेत. आपण काय म्हटलं की अँटीजन आणि अँटीबॉडी आर एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. समजा पेशंटच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज असेल तर तो हे अँटीजनला इथे चिटकून जाईल. ते तुम्हाला दिसेल का? नाही दिसत. ओके, आता मी परत हे इथे इलॅबोरेट करते. ह्या अँटीजन्स आहेत त्या प्लेटमध्ये, आणि ह्याला टाकलेत आपण पेशंटचा सिरम, ह्या अँटीबॉडीज. हे मला दिसतंय का? नाही दिसत. मला दिसायला पाहिजे ना ते रिॲक्शन. कसं दिसणार? म्हणून मग आता ह्या अँटीबॉडीच्या अगेन्स्ट अँटीबॉडी रेज करतात. म्हणजे कोण गडबड करतंय? नसेल ऐकायचं तुम्ही बाहेर जा, ठीक आहे. आता अँटीजन अँटीबॉडीच्या अगेन्स्ट परत अँटीबॉडीज रेज करतात. म्हणजे ह्याच्या अगेन्स्ट परत अँटीबॉडीज, आणि त्याला लिंक्ड असतो एन्झाईम. अँटीजन अँटीबॉडीच्या अगेन्स्ट ना, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सच्या अगेन्स्ट परत एक अँटीबॉडी असते. ते आपलं दिसावं ना डोळ्यांनी, आणि त्याला तो एन्झाईम लिंक्ड असतो, बरोबर. काय बोलले, कळलं? अँटीबॉडीज असतात, त्या अँटीबॉडीच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज. आणि ती एक रेडीमेड व्हायल मिळते अशी. जिथे जिथे अँटीजन अँटीबॉडीचं कॉम्प्लेक्स ऑलरेडी अटॅच आहे, तिथे तिथे तो एन्झाईम लिंक होईल. आणि जिथे नाही, इथे नाहीये, समजा इथे नाहीये, मग इथे ही अँटीबॉडी लिंक होणार नाही. ही लिंक नाही झाली तर तिथे तो एन्झाईम पण लिंक होणार नाही. सिंपल. वायर तो एन्झाईम, वायर नाही, एन्झाईम. आपण सगळे सोल्युशन्स घेतो इथे. वो एन्झाईम लगेगा, इतना ही ध्यान देना, वो एन्झाईम लगेगा. जिथे जिथे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे तिथेच तो एन्झाईम लागेल, आणि जिथे जिथे तो एन्झाईम लागेल तिथे तिथे ते कलर प्रोड्यूस होईल. आणि कलर कॅन बी व्हिज्युअलाइज्ड. म्हणजे जर ती एक अशी कॅसेट येते, त्याच्यामध्ये असे एक सर्कल दिलेलं असतं. माझ्याकडे ते डेमॉन्स्ट्रेशनला मिळालं, तुम्ही तुम्हाला दाखवेल. आणि इथे असे डॉट दिलेले असतात. सो दिस इज ए टेस्ट, आणि दिस इज HIV1 आणि HIV2. टेस्टमध्ये तो डॉट यायलाच पाहिजे, कारण तुम्हाला कम्पॅरिझनसाठी. म्हणजे तुम्हाला HIV पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असेल तरी टेस्टमध्ये डॉट येईल, कारण ते टेस्ट आहे. यू हॅव टू कम्पेअर. आणि मग इथे जर तो डॉट आला, पिंक कलरचा येतो जनरली, मग इथे जर तो पिंक कलरचा इथे आणि इथे कुठे येतोय, मग बघायचं HIV1चं इन्फेक्शन आहे की HIV2चं. दोन टाईपचे HIV. हां, फक्त तुम्हाला ते व्हिज्युअलाइज व्हावं. इमिजिएटली से विदिन 30 सेकंड यू कॅन डू दिस टेस्ट. राईट. अँड सो इट इज अ स्क्रीनिंग टेस्ट. समजा इथे जर ते पॉझिटिव्ह आलं तर मग तो कन्फर्मेशनला पुढे जातो. कधी कधी फॉल्स पॉझिटिव्ह पण रिझल्ट येतात. आणि समजा स्क्रीनिंग मध्ये तो पास झाला
आणि मग जर रिक्वायरमेंट असेल तर मग ते म्हणतात की नाही कन्फर्मेटरी पण करून टाका. किंवा बऱ्याचदा अशा केसेस रिपोर्टेड आहे की डेंटिस्ट आहे, फिजिशियन आहे, त्यांना पेशंटमुळे HIV झालेला आहे. बिकॉज दे आर नॉट टेकिंग बायोसेफ्टी प्रिकॉशन. हँड ग्लोव्स घालायला पाहिजे, माउथ मास्क घालायला पाहिजे. आणि डेंटिस्टला तर फार चान्सेस आहेत कारण ते सारखे शार्प इन्स्ट्रुमेंट बरोबर असतात. सो तुमचे जे ग्लोव्ज आहेत ते थिक क्वालिटीचे, लॅटेक्सचे ग्लोव्ज असे सगळे. ओके. सलायवानी नाही होत, पण सलायवानी HBV स्प्रेड होतो. पण सलायवा बरोबर तुमचं ब्लड, डेंटल प्रोसिजर मध्ये ब्लड येतच ना, किंवा सर्जन ब्लड येणारच ना, आणि ते ब्लड जर मिक्स झालं तर ट्रान्सफरचे चान्सेस वाढतात. म्हणून हे जे प्रोफेशनल लोक असतात ना, डेंटिस्ट, सर्जन, ते फ्रिक्वेंटली स्वतःला चेक करत राहतात फॉर HIV. मग त्या प्रोसेसला काय होतं जर आपण कलर हो ना, मग कलर इज प्रोड्यूस. सो इट इज एन्झाइम लिंक्ड. सॉर्बन म्हणजे इथे आपण सॉर्बन म्हणजे ऍब्झॉर्ब करून ठेवलेलं अँटीजन. कधी कधी उलट पण करतात, म्हणून देयर इज अ डायरेक्ट इलाजा, इनडायरेक्ट इलाजा. अँटीजनच्या ऐवजी अँटीबॉडीज कोट करून ठेवतात आणि मग पेशंटच्या सिरम मध्ये अँटीजन असेल तर तो लिंक. इंटरेस्टिंग. मॅम ते तुम्ही असं ते केलंय ना, ते सगळं अँटीजन आहे का? अँटीजन हा सगळा. मॅम पण ते असं डायरेक्ट नुसतंच अँटीजन कसं काय लागतं? घेऊ शकतात ना तुम्ही HIV चं कल्चर करून, त्याच्यातनं तो अँटीजन आयसोलेट करून परत तिथे तो कशा मायक्रोटायटर प्लेट, म्हणजे लोकांचा हा पण बिझनेस आहे. मॅम तो अँटीजन नक्की कशाचा आहे? HIV ओरिजिनचा. अच्छा. कारण आपण HIV अशा इलाजा तुम्ही कुठल्याही इन्फेक्शनच्या करू शकता, पण इथे मी HIVचा अँटीजन टाकलाय. ते किती हार्मफुल असेल? हार्मफुल ना, सो यू हॅव टू टेक इट. सो मायक्रोटायटर प्लेट प्रिपरेशन, इट इज अगेन अ बिझनेस. खूप कमर्शियल नाही, छोटीशी असते अशी. आता तर त्याच्यात पण खूप व्हेरिएशन आहे. दिवशी आपण ती इक्वलायझेशन त्याच्यापेक्षा छोटी अशी चौकोनी प्लेट. आता तर एवढी कॅसेटच निघाले. आता याच्यात पण अजून काय व्हेरिएशन असेल दॅट इज नॉट अप टू माय नॉलेज. मैम ये तो कंफर्मेटरी टेस्ट की भी के लिए भी वर्क कर सकता है बिकॉज एंटीजेंस तो कैसे भी देखो अभी HIV इन्फेक्शन हुआ और कल मैंने इलाइजा किया तो पॉजिटिव नहीं आएगा. HIV के एंटीबॉडीज बॉडी में रेज होने के लिए किसी को वीक लगेगा, किसी को मंथ लगेगा, बेस्ड ऑन योर इम्यून सिस्टम. दैट इज कॉल्ड एज अ विंडो पीरियड अगेन. विंडो पीरियड मतलब क्या कि आपको HIV इन्फेक्शन है लेकिन एंटीबॉडीज रेज नहीं हुए बॉडी में उसके अगेंस्ट. पण P24 निकळायला ना, P24 नाही करत ना, रिकॉग्नाइज नहीं. मैम हमारे कोई रिलेटिव में है जो जिनके मॉम डैड लाइक दोनों को HIV है. नहीं, डैड dad उधर को है, से। मॉम को नहीं. डैड को था, फिर उनकी बेटी को नहीं है, तो मदर कैरियर थी इसलिए बेटी नहीं, बेटी को होना चाहिए ना क्योंकि डैड को था. तो ऐसा नहीं होता है. सी तुम्हारा प्लेसेंटा होता है ना, न्यूरोलॉजिकल है मैम, जेनेटिक नहीं है. नहीं दैट इज नॉट जेनेटिक. ये तो तुम्हारा लाइफस्टाइल है, हाँ बट एक्वायर्ड है. ट्रांसफर होता है ना हमें सेक्सुअल सेक्सुअल इंटरेक्शन पे तो ट्रांसफर होता ही नहीं. होता है ना. तो देखो जब बेबी मदर को जब बेबी होने वाली है तो प्लेसेंटा बैरियर होता है. प्लेसेंटा बैरियर की वजह से बेबी गेट प्रोटेक्शन. वो प्लेसेंटा को क्रॉस नहीं करता HIV. अगर वो प्लेसेंटा क्रॉस मतलब ड्यूरिंग पार्चुरेशन क्रॉस करता. हाँ ड्यूरिंग पार्चुरेशन वो तो उसका नहीं हुआ होगा, मतलब पार्चुरेशन में उनका ब्लड मिक्सिंग नहीं हुआ होगा. मतलब उन्होंने केयर भी होगी तो. हाँ तो इट्स लकी है. मदर को भी नहीं है. नहीं मदर को तो है. होगा ही ना. मदर कैरियर है ना तो फिर सन को होना चाहिए. मदर को है लेकिन शी इज लिविंग सिंस अ वेरी लॉन्ग टाइम. हाँ तो शी माइट बी ऑन सम मेडिकेशन. आपण HIV लाच हे केलं. नहीं पॉसिबल नहीं. शी माइट बी ऑन सम मेडिकेशन. ऐसा पॉसिबल नहीं. मॅम आपण HIV टेस्टच कशाला करायची? HIV आदित्य तो बिल्कुल मेडिकल प्रोफेशन में मत जा. लेवल पे तो बिल्कुल यू आर नॉट सुटेबल फॉर मेडिकल. यू डोंट हैव दैट स्किल फॉर मेडिकल प्रोफेशन. म्हणते काय गरज है? मेडिसिन लो, उसको बचाने का ट्राई करो. मेडिसिन लेने के लिए समझना तो चाहिए. ऑब्वियसली अगर है किसी को अरे समझना
हर्ड लाइक केसेस कि हस्बैंड को है बट वाइफ इज स्टिल सेफ, मेरे पहचान में ऐसे है। सो हस्बैंड है लेकिन वाइफ इज स्टिल सेफ। husband died, the wife is still living. हाँ, तो वाइफ माइट बी ऑन मेडिकेशन एंड इम्यून सिस्टम, हर एक का बॉडी का इम्यून सिस्टम अलग है। पर जैसे HIV कोई भी अगर एनवायरनमेंट में आए तो उसको लाइक कोई भी इन्फेक्शन अफेक्ट कर सकता है। तो कितने मेडिसिन लेंगी ले लेगी मेडिसिन लेके वो वायरस को तुम उधर ही रोक सकते हो, वो वायरस रुक गया, उसका मल्टीप्लिकेशन नहीं होगा तो T4 सेल बच जाते हैं ना बॉडी के उधर। अच्छा मतलब है कि और प्रोड्यूस नहीं। हाँ, उसको गवर्नमेंट करके रखा है। एक्झॅक्टली एड्स ला क्वेश्चन आहे एक ते ही वाचलेलं आर्टिकल, त्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं, जो आफ्रिकाचा एरिया आहे ना, साऊथ आफ्रिका, पण ते लोकांना तिथे म्हणजे HIV स्टेजवरच थांबून लागतो विदाउट मेडिकेशन, असं पॉसिबिलिटी तर नाहीये, म्हणजे काही स्ट्रक्चर असेल तर मला बघायला लागेल, तो मल्टिप्लाय नाही होते पुढे बघायला लागेल, असं काय आर्टिकल, असं काय मेडिकेशन